काल देशातल्या इतिहासामध्ये अत्यंत महत्वाची घटना घडली. वक्फ बोर्डाचं बिल पास करण्यात आलं. हे जे बिल आहे, आमची अपेक्षा होती की काही जास्त विरोध न होता हे तातडीनं मंजूर केलं जाईल. परंतु काही लोकांनी एवढी काही त्याच्यावर चर्चा घडून आणली की आता मुसलमानाचं काय होईल आणि आपले मताचं कसे जुळवाजुळवी करायची, या दोन गोष्टी धरून रात्री जवळपास 2 वाजेपर्यंत त्याच्यावर चर्चा झाली. काय वक्फ बोर्डाचं बिल आहे, काय मुसलमानांना त्रास होणार आहे, यापेक्षा राजकारण कसं केलं जाईल, राजकारणामध्ये असलेल्या घटनेची बदनामी कशी केली जाईल, राज्यघटना मानणारे लोक राज्यघटनेच्या विरोधात कसे बोलत होते काल पाहायला मिळाले. सर्वात महत्वाची गोष्ट, ते उबाठा युटी यूज अँड थ्रो वाले ते तर ह्या भाषेत बोलत होते की हे त्यांचे मसीहा झाले होते. जर वक्फ बोर्डाचा कायदा आला तर हे सगळ्या जमिनी अदानी आणि अंबानीला मिळतील. हे विकायचा भाजपचा घाट आहे. लाज नाही वाटत ते बोलायला. आजही महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पाहिलं, अनेक ठिकाणी नोटिसा दिल्या गेलेल्या आहेत. मंदिराला असतील, घरांना असतील, शेतींना असतील. काय आमच्या जमिनी आहेत, आता तुम्ही त्या खाली केल्या पाहिजे. आणि त्यांची हुकुमशाही अशी आहे की आमचा जो कायदा आहे त्या कायद्याच्या वर कोणी नाही. हायकोर्ट नाही, सुप्रीम कोर्ट नाही, हम करे सो कायदा. अरे अदानी अंबानी जमीन घेतील की नाही घेतील हा भाग वेगळा आहे, परंतु तुम्ही तुमचे मंदिर त्यांना देतायत का, दान करतायत का, करायचे आहेत का, तुम्हाला कशासाठी तुमचा सपोर्ट पाहिजे त्यांना. हिंदुत्वाच्या गप्पा मारणारी ही लोक आज हे ह्या भाषेमध्ये जेव्हा भाषण करत होते त्या टायमाला स्वतःच भांबवलेले होते. काय बोलावं आणि काय बोलू नये हे सुद्धा त्यांना सुचत नव्हतं. तुम्ही ज्या काही काल भावना व्यक्त केल्यात ना, त्या भावना ज्यांचं आता उबाठामध्ये काही अस्तित्व नाही अशा 5 नेत्यांना विचारा, 5 शिवसैनिकांना विचारा की तुम्ही मांडलेले मताशी ते सहमत आहेत का. जर ते सहमत असतील तर मग त्या दिशेने पुढे चाला. एकीकडे सांगायचं की आम्ही हे जे काही करतोय ते हिंदुत्वासाठी करतो, आणि दुसरीकडे ह्या सगळ्या गोष्टी जे काल देशाने पाहिल्यात, महाराष्ट्राने पाहिल्यात. महानगरपालिकेची निवडणूक आली, आमचं मराठी मतदान कुठं जाणार नाही, ते आमच्या बरोबरच आहे. कसं राहील तुमच्या बरोबर. आम्ही हिंदुत्वाची कास धरलेली, हिंदू मतदान कुठं जाणार नाही, कसं राहील तुमच्या बरोबर. तुम्ही तुमचे मंदिर सुद्धा दुसऱ्यांना द्यायच्या मनस्थितीत आहात. अशा वेळेला तुम्हाला महाराष्ट्राने काल उघडं नागडं केलेलं होताना पाहिलेलं सुद्धा आहे. म्हणून यानंतर वक्फ बोर्डाचा जेव्हा जेव्हा विषय निघेल तेव्हा तेव्हा या उबाठाच्या लोकांवर लोक टीका करायला सुरुवात करतील. निश्चित एक मोठं पाप काल उबाठाने केलंय, ते अख्ख्या महाराष्ट्राने नाही तर देशाने पाहिलेलं आहे. म्हणून यापुढे उबाठाचं अस्तित्व हे संपलेलं राहील. आता हे जे 2 मुल्ला आहेत, या मुल्लाने आता जाऊन गुडघे टाकावं एवढं त्यांच्याकडे आता काम बाकी आहे. उद्धव ठाकरे आधुनिक जिना असा आधुनिक जिना कुणाला म्हणतात. इतिहास कधीतरी पाहिलाय का, वाचलाय का तुम्ही तरी. कधी अफजल खान, कधी जिना, कधी आणखीन काय काय नाव कुठून आणतात माहित नाही. जेव्हा या देशाची फाळणी झालेली आहे त्या दिवसापासून कोणीही कुणालाही असं या भाषेत कधीच बोललेलं नाही. लोकसभेच्या टायमाला तुमची हीच गत होती. घटना बदलणार आहेत, आता मुसलमानाला पाकिस्तानाला पाठवणार आहेत. एक मुसलमान गेला. ही देशाची घटना मानणारा कोणत्याही जाती धर्माचा असो तो इतर चांगल्या पद्धतीने राहतोय, परंतु मताच्या लाचारीसाठी या मुसाला घेऊन मिरवणुकीत नाचणारे लोक, पाकिस्तानचा झेंडा घेऊन रॅल्या काढणारे लोक हे आम्हाला जिना शिकवणार आहे. तुम्ही आता खऱ्या अर्थानं जिनाचे वंशज म्हणून आता वावरायला लागले. तुमचं म्हणण्याचा अर्थ असा आहे की मुस्लिम विरोधात असणारी एक पार्टी
मुस्लिमांचं लँग्वेज करायला, कारण ते वक्फ बोर्डासाठी बदल वगैरे आणून आणि मुस्लिम विकासाचा निर्णय कसा घेतला असं सांगतात. अहो काय निर्णय घेतला एकदा त्याचा अभ्यास करा. तोंडात येईल ते बकू नका. टोमणे मारण्याची सवय सोडा. लोक आता हे ओळखून आहेत. तुम्ही नेमक्या कोणत्या बाजूचे आहात? अहो ज्या शरद पवारचे गुणगान गाता ना तुम्ही, त्या शरद पवार या बिलावर काही जास्त बोललाय का? नेतृत्व करताना कसं करायचं त्यांच्याकडून तेवढी अक्कल तरी घ्या. म्हणून आता तुम्ही टोमणे मारणं, हे सगळं फिरून फिरून बोलणं, हे आता बंद करा. लोकांना याचा कंटाळा आलाय. आता तुम्ही कोणती तुमची पार्टी आणि कोणतं तुमचं स्ट्रॅटेजी हे एकदा ठरवून घ्या आणि ते महाराष्ट्राच्या जनतेला कळवू पण द्या. संजय राऊत म्हणाले वक्फ बिलावरती जे दाऊदची जमीन घेऊ शकतात ते वक्फची पण जमीन घेऊ शकतात. दाऊदच्या का बापाची जमीन आहे? आठवला प्रफुल्ल पटेलांना. दाऊदची जमीन काय त्याची आहे? आम्ही कुणाची जमीन घ्यायची आहे हे आता हे तुम्ही शिकवणार आम्हाला? उद्या हे वक्फ बोर्डवाले मातोश्री जेव्हा म्हणतील ना की ही मातोश्रीची जागा सुद्धा वक्फ बोर्डाची, त्या टायमाला तुमचे डोके ठिकाणावर येतील. तोपर्यंत येणार नाही. त्यांना असं म्हणाला, माझ्या नादी लागू नको, नागडा घडली त्याचा इतिहास काढेल तर त्याला महाराष्ट्र सोडावा लागेल. आणि अजित पवारांनी त्याला आपल्या पक्षामध्ये घेऊन त्याचं जे काही करायचं ते पवित्र केलं. अहो हे स्वतः नागडे झालेले हे इतरांना काय नागडे करणार आहे? स्वतः सगळे कपडे काढलेले लोक इतरांना नागडे करण्याची भाषा कशी करू शकतात? तुम्ही आता लोकांचे दारोदार फिरताय, भटकतायत. अल्लाह के नाम पे देते म्हणत फिरताय सगळ्याचे दारोदार. तुम्ही काय लोकांना नागडं करणार आहे? नंगे से तर खुदा भी डरे असं आम्हाला म्हणायची वेळ आलेली. शरद पवार आजारी होते म्हणून हजर राहिले आणि सर्व संजय राऊत. शरद पवार आजारी होते, शरद पवार पुस्तक वाचत होते, शरद पवार जेवत होते, शरद पवार झोपले होते. अरे हवालदारा, ही दलाली करणं सोड आता. पक्षाची काय गत चालली ती एकदा बघ उघड्या डोळ्यांनी. महाराष्ट्रातला एकही शिवसैनिक आहे का तुझ्या बाजूनी? तुझी बाजू घेणारा एक तरी माणूस आहे? हे दलाली करण्यामध्ये यांचं आयुष्य जाणार आहे. हे दलालच असतात. पक्षाचे काम करणारे निष्ठावान कार्यकर्ते हे वेगळे असतात. अमोल कुर्ले आणि सुरेश म्हात्रे दोघे गैरहजर होते. त्यातली विशेष बाब म्हणजे सुरेश म्हात्रे जेपीसीचे सदस्य. अहो हे सर्वजण त्यांना त्यांचं राजकारण कळतं, यांना कळत नाही. यांना काय करावं? आता हे कोणत्याच बाजूचे नाही राहिले, ना इधर का ना उधर का. हे लटकुराम झालेले आहेत, लटकुराम. या लटकुरामला ना इकडे जाऊन बसता येणार ना इकडे जाऊन करता येणार. राहुल गांधी सुद्धा त्याच्या दरवाज्यात त्यांना घेत नाही. काय अवस्था वाईट आहे होई. एकेकाळी देशाचा राष्ट्रपती हा मातोश्रीला यायची आणि लोकांच्या दारात जाऊन सुद्धा लोक घरात घेत नाही. ही अवस्था मला वाटतं दुर्दैवानं कुणावर येऊ नये. दाऊदच्या दलालांनी आम्हाला शिकवणे, आम्ही उद्धव ठाकरेच्या पक्षात पुन्हा असं संजय. दाऊदच्या दलालांना वगैरे बोलण्यापेक्षा मुसाला कडेवर खांद्यावर घेऊन नाचणारे तुम्ही लोक, तुम्ही कोणती भाषा शिकवतात आम्हाला? दाऊदला मारण्यासाठी ती बाळासाहेबांनी वापरलेली भाषा, तुमच्याकडे जर दाऊद असेल तर आमच्याकडे आरुण गवळी म्हणणारे बाळासाहेब कुठं, आणि तुम्ही मुसाला कडेवर घेऊन नाचणारे कुठं? म्हणून तुम्हाला आता या भाषा वापरता येणार नाही आणि त्या त्यांनी वापरू सुद्धा नाही. हिंदुस्थानात पाकिस्तानची निर्मिती व्हायला लागली असं यावर दुसऱ्यांदा हे करायला लागले. आता पुन्हा एकदा हिंदुस्थानामध्ये पाकिस्तानची निर्मिती हे लोक करायचे प्रयत्नात आहेत. हे कुणाला सपोर्ट करतायत, कशासाठी करतायत, हे एकदा जाणून जर घेतलं तर मुळामध्ये आता ज्या काही भविष्यात दंगली होतील त्या दंगली घडवणाऱ्याला सुद्धा हेच कारणीभूत असणार आहे, कारण की यांचं पाठबळ त्यांना मिळतंय. तर लोकलचा प्रश्न, अंबादास दानवे यांच्या भेटीला गेले होते, शिवकुर्म्याचा आस्वाद घेतला त्यांनी. पक्षाची भूमिका आहे त्यांची. अंबादास दानवे इम्तियाज जलीलकडे शिरखुर्मा खायला गेले ही त्यांच्या पक्षाची भूमिका आहे. विरोधी पक्षांनी त्यांच्या बंगल्यावर सुद्धा शिरखुर्माची पार्टी ठेवली, याचा व्हिडिओ सगळ्यांनी पाहिलेला आहे. म्हणून त्यांनी काय काय केलंय आता त्या गोष्टी तर काढणं योग्य नाही. कुणाचं चारित्र्य हनन करणं हे मला योग्य वाटत नाही. म्हणून आता ते शिरखुर्माची पार्टी त्यांच्या बंगल्यावरही होते, म्हणून तिथे खायला काही लोक गेले होते, म्हणून हे लोकांकडे खायला गेले होते. आता काही
कोणी युती सोबत नाही म्हणून एमआयएम सोबत नवा पार्टनर आगामी निवडणुकीसाठी शोध सुरू आहे काही वाटतं. आता यांना भविष्यामध्ये एमआयएम आणखीन काय दुसरे असतील त्यांना बरोबर घेऊनच इलेक्शन लढावं लागणार आहे. त्यांना याची जाणीव झालेली आहे की शरद पवार साहेब त्यांच्या बरोबर नाहीत. त्यांना ही जाणीव झालेली की काँग्रेस त्यांच्या बरोबर नाही. आता जर या वक्फच्या बिलावर यांची कुठेही अशी चर्चा झालेली सुद्धा दिसत नाही. म्हणून अखिला चिलोरेच्या ऐवजी आता जर ओएसी बरोबर आला तर कमीत कमी काहीतरी आपण टिकू असं कदाचित त्यांचा अंदाज असेल. आणि हे सर्व करण्याला पुन्हा त्यांचे संजय राऊत सारखे दिग्गज नेते आणि मग ते उर्दूमध्ये काय बोलणारे बाकीचे नेते आहेत त्यांच्याकडे ते पायगडं घालतील आणि आश्चर्य वाट्यासारखं काहीच नाही. एक दिवस ओएसी हा मातोश्रीवर येईल. त्या दोघांचं भांडण सुरू आहे ते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे. खैरे पुन्हा थेट करतायत ते तुम्हाला विचारत नाही, मला बोलवत नाही, मी शिवसेना उभारली उभी केली वगैरे वगैरे. खैरेंनी खऱ्या अर्थानं माझे जरी ते विरोधक असले तर पक्षाचं काम त्यांनी केले मान्य करायला पाहिजे. आणि अंबादास दानवे सारखे लोक आता त्याला अचानक झालेला धनलाभ जो आहे ना विरोधी पक्ष नेता म्हणून त्याच्याबद्दल त्याला असं जो काही घमंड चढलेली ना त्यामुळं पक्ष हा वादात त्याची झालेली या जिल्ह्यापुरती. कधी काळी इथं शिवसेना मजबूतीने उभी राहिलेली होती. आज एकही ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात नाही, नगरपालिका नाहीत, महानगरपालिका सोडूनच द्या. पुन्हा एकही शिवसेनेची सीट उबाठाच्या इथे निवडून आलेली नाही. म्हणून झिरो असलेला इथलचा सगळा कारभार हा कुणामुळे झाला याची खतखत ही खैरेने बोलून दाखवली. जेव्हापासून ते जिल्हा प्रमुख झाले तेव्हापासूनचा कालावधी जर असा सगळा पाहिला तर हा आलेख सर्व पडताना दिसतोय. परंतु आता त्याचा अंत कुठेतरी होण्याची वेळ आलेली म्हणून खैरेंनी त्यांच्यावर केलेले ते विधान होते. खैरेवरती आणखी एक आरोप झाला तो म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये चंद्रकांत खैरेंनी तुम्हाला मदत केली असं तुमच्या विरोधात लढलेल्या एका उमेदवाराने. जर खैरेने मला मदत केली असेल तर मी त्याचे आभार मानतो. परंतु भविष्यामध्ये जर ज्या घटना घडणार होत्या अचानक आले, तिकीट दिले, पैसे घेऊन तिकीट देणे आणि त्यांनी पक्ष सोडणे याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की हे लोक टिकणारे नव्हते. हे खैरेला जर जाणीव झाली असेल आणि त्या अर्थानं जर त्यांनी माझी मदत केली असेल तर मी त्याचा आभार मानतो. तुम्ही खैरेचं आता भरपूर कौतुक केलं असं केलं, मग पक्षात का घेत नाही? जुने जाणते शिवसेनेचे नेते खैरेने कधी सांगावं पक्षाची दारात खैरेंसाठी उघडी आहे. पुण्यात एका महिलेचा सुद्धा ही चर्चा आता फार मोठी झाली. कारण ज्या रुग्णालयामध्ये उपचाराला गेली होती ती महिला ती बायको होती आमदाराच्या खात्याची आणि ते हॉस्पिटल उभं राहिलं ते सरकारच्या अनेक अनुदान आहेत आणि त्या ठिकाणी नॉर्म्स नियम आहेत की अनुदान सरकारची जागा सरकारची घेत असतात गोरगरिबांना त्या ठिकाणी मोफत तुम्हाला उपचार करायला. ही कसं बघते सरकार याकडे? कारण हा फार गंभीर प्रकार. धर्मादायांच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये अत्यंत मोठमोठ्याले हॉस्पिटल उघडलेली आहेत. त्याचे नॉर्म्स असे आहेत की गरीब जे दुर्बल घटक आहेत त्यांना 10% बेड हे रिझर्व्ह असले पाहिजे. परंतु आपण जर पाहत असाल तर कोणत्याही हॉस्पिटलमध्ये बेड रिझर्व्ह नसतात. उलट गरीबाला ऍडमिशनच नाही अशा पद्धतीने वागल्या जातं. नसता गरीब जर गेला तर तुम्ही पहिले पैसे जमा करा नंतर तुमचा इलाज चालू करू अशा मस्तवाल पद्धतीमध्ये काही हॉस्पिटल निश्चित आहेत. आणि छोटे नाही तर मोठे जे स्वतःला धर्मादायाच्या नावाखाली ज्यांनी रजिस्ट्रेशन केले. म्हणून पुण्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये अशा हॉस्पिटलची सगळी चौकशी झाली पाहिजे. यांनी या वर्षभरामध्ये किंवा 2 वर्षामध्ये या कालावधीमध्ये किती गरिबांचा इलाज केलेला आहे आणि त्यांच्यासाठी राखीव असलेले बेड कोणते याचा आढावा सुद्धा घेणं गरजेचं आहे. बँक कर्मचाऱ्यांनी मनसेच्या विरोधात एक पत्र दिलंय गृहमंत्र्यांना आणि त्यांची मारहाण झाली मनसे विरुद्ध मराठीच्या मुद्द्यावर. संरक्षणाची मागणी केली की आम्हाला संरक्षण द्या. बँक ऑफिसर्स असोसिएशननी मागणी गृहमंत्र्यांकडे केली. मुद्दा हिंदी बोलण्याचा. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी जर मागणी केली असेल त्यांना संरक्षण जरूर दिले जाईल. परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांनी महाराष्ट्रात राहून मराठी बोलू नये. त्यांनी मराठी बोललं पाहिजे. मराठी भाषा मातृत्व भाषा इथं ते वापरली गेलीच पाहिजे. आणि हिंदी में बोल रहे असं जर कोणी उर्मटपणे वागत असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल.
राज ठाकरेंचा दुसरा मुद्दा असा की कबर उकरून काढण्याचा मुद्दा सगळ्यात आधी तुम्ही उचलला होता. राज ठाकरे कबर उकरायची असं सांगितलं, पण दुसरा भाग असा की क्रांती चौकापासून कबरीपर्यंत बॅनर लावले कबर इथे कबर आहे मराठ्यांना हरवण्यासाठी आलेला इथं काढलं महाराष्ट्रात इथे काढलं आहे तर एक कबर बघूया. हे बघ आता कुणाला कसा इतिहास कळतो आणि कोण कशा पद्धतीने मांडतात हे महाराष्ट्राचं दुर्दैव. छत्रपती शिवाजी महाराजांचा अंत कधी झाला, छत्रपती संभाजी महाराजांचा अंत कधी झाला, औरंगजेबाचा अंत कधी झाला, तो कुठे झाला आणि तिथून तो इकडे कसा आला, हा सगळा इतिहास पहिले जाणून घ्या. ज्यांना इतिहास माहित नसेल तर त्यांनी वाचलं तर पाहिजे. आमचं स्पष्ट भूमिका अशी आहे की ज्यांनी हा छळवाद केला तो मेल्यानंतर सुद्धा इकडे येऊन त्याला जेव्हा पुरल्या गेलं आणि समोरच शहाजी महाराजांची गडी आहे, शिवाजी महाराजांचे वंशज तिथं आहे, राजाराम देवराय सारखा राजा इतर होऊन गेला, त्या ठिकाणी त्या कबरीचं मुद्दा म्हणून आम्हाला डिसवण्यासाठी कशाला पाहिजे. आम्हाला ते बोचता येते, आम्हाला ते टोचता येते. ज्यांनी छळ केला संभाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, ज्यांनी नखं काढली, सगळं इतिहास सर्वांना माहिती आहे. आणि तो आमचा इतिहास माहित असताना ती कबर आम्ही का पाहावी हा आमचा प्रश्न. आणि तुम्ही जर बाण दाखवून इकडं औरंगजेबाची कबर आहे असं म्हणत असाल तर का त्या मुर्द्याला पुन्हा कबरीतून काढून वर आणून त्याला दाखवताय, त्याच्यावर नाचायला कधीतरी जाणं. एवढी स्पष्ट भूमिका आमची. तरी ज्यांना राजकारण करायचं असेल त्यांनी करावं, परंतु तिथे औरंगजेबाची कबर नको ही आमची पहिली भूमिका होती, आजही उद्याही राहील.